नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुख करते हैं महाराष्ट्र बुलेटिन की ओर। बात होगी बुल्ढाना की, जहां संत चोखा मेला महाराष्ट्र की ऐतिहासिक पालकी उनकी जन्मभूमि मेहुणा राजा से पंढरपुर के लिए भव्य रूप से रवाना हुई। अगली खबर भी बुल्ढाना से है, जहां 60 से 70 फीट गहरे कुएं में गिरी एक गाय को सकुशल मलकापुर गौ सेवा परिवार के कार्यकर्ताओं ने करीब 5 घंटे की मशक्कत के बाद बाहर निकाल लिया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे। ज्ञानोबा तुकाराम और जय जय राम कृष्ण हरि के जयघोष के बीच संत चोखा मेला महाराष्ट्र की ऐतिहासिक पालकी उनकी जन्मभूमि मेहुणा राजा से पंढरपुर के लिए भव्य रूप से रवाना हुई। कई दशकों बाद नए उत्साह के साथ निकली इस पालकी यात्रा में सैकड़ों वारकरी श्रद्धालुओं ने ताल, मृदंग, अभंग और भगवा ध्वज के साथ भाग लिया। पालकी प्रस्थान से पहले विठ्ठल रुक्मणी और संत चोखा मेला महाराज की प्रतिमा का विधिवत पूजन किया गया और ग्राम परिक्रमा निकाली गई। जगह जगह श्रद्धालुओं ने पुष्प वर्षा कर वारकरियों का स्वागत किया। यात्रा का पहला पड़ाव देऊळगाव राजा और दूसरा इंदेवाड़ी में रहेगा। ये पालकी यात्रा संत चोखा मेला महाराज के समता, मानवता और सामाजिक सद्भाव के संदेश को जन जन तक पहुंचाने का प्रतीक मानी जाती है। श्री क्षेत्र मेहुणा राजा संत चोखा मेळा यांचं जन्मस्थान आमचा देऊळगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणाहून श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारी म्हणजेच वारकऱ्यांची वारी या ठिकाणाहून निघालेली असून ही वारी जवळपास 15 ते 16 दिवसांमध्ये पंढरपूरला या ठिकाणी पोहोचणार आहे। जवळपास 320 किलोमीटरचं हे अंतर पायी या ठिकाणी आमचे वारकरी पंढरपूरपर्यंत त्या ठिकाणी पार करणार आहेत। किती वारकरी आता सोबत आपल्या येणार आहे? जवळपास 70 ते 80 वारकरी महिला आणि पुरुष वारकरी आमच्या सोबत असणार आहेत। खऱ्या अर्थानं या ठिकाणी मेहुणा राजा हे गाव संत चोखा मेळा यांचं जन्मस्थान आहे आणि सर्व संतांच्या दिंड्या त्या ठिकाणी मोठ्या थाटानं पंढरपूरला दरवर्षी विठुरायाच्या भेटीला जातात। परंतु खंत एकच होती की संत चोखा मेळा महाराज यांची दिंडीसुद्धा त्या ठिकाणी जात होती, परंतु जवळपास 60 ते 70 वर्षापासून म्हणजे 6 दशकापर्यंत ही दिंडी बंद होती। परंतु या ठिकाणी या एवढ्या आधुनिक युगामध्ये देखील आपण आपलं क्षेत्र उपेक्षित राहू नये या दृष्टीने परत हा सोहळा या सर्व चोखामेळा भक्तांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सुरू केला। प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी या परिसरामधील वारकऱ्यांचा, सर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील सर्व लोकांचं सहकार्य या ठिकाणी मिळालं आणि हा सोहळा आज मेहुणा राजा या ठिकाणाहून आम्ही सकाळी 11 वाजता त्या ठिकाणाहून प्रस्थान केले। बुल्ढाना देऊळगाव राजा से सी न्यूज़ संवाददाता राजेश पंडित की रिपोर्ट। बुल्ढाना जिले के मलकापुर के हरि किशन सोसाइटी क्षेत्र में 60-70 फीट गहरे खुले कुएं में गिरी एक गाय को मलकापुर गौ सेवा परिवार के कार्यकर्ताओं ने करीब 5 घंटे की मशक्कत के बाद सुरक्षित बाहर निकाला। रेस्क्यू के दौरान गौ सेवा विठ्ठल बोमटकर अपनी जान जोखिम में डालकर कुएं में उतरे और गाय को पट्टों से बांधा, जिसके बाद हाइड्रा मशीन की मदद से उसे बाहर निकाला गया। पशु चिकित्सकों ने बताया कि गाय करीब 2 दिनों से कुएं में फंसी थी और उसके शरीर पर कई चोटें थी। प्राथमिक उपचार के बाद उसे गौ संरक्षण केंद्र भेजा गया। घटना के बाद गौ सेवा परिवार ने खुले कुओं और असुरक्षित स्थानों पर सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करने की प्रशासन से मांग की। आज सकाळी हरिकिशन सोसायटीमध्ये स्थानिक रहिवासीद्वारे सूचना आली की एका विहिरीमध्ये गाय पडलेली आहे। तर त्या संदर्भात मलकापूर गौसेवा परिवारचे सदस्य आणि स्थानिक नागरिक एकत्र झाले आणि पाहणी केली असता ते 60 ते 70 फूट उंच अशी विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये जी आपण पाहिली ती गोमाता पडलेली होती आणि रहिवासी आणि गौसेवक परिवार इथं येऊन एकत्रित झाले आणि एक गायीचा बचाव कार्य सुरू झालं। खूप खोल आणि विहिरीत पाणी असल्यामुळे आपण क्रेनद्वारे आणि आपले एक गोसेवक विठ्ठलजी बोमटकार इथं आले आणि ते स्वतः त्यांच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून त्यांनी सुरक्षित त्या गोमातेला वरती काढले आणि त्या गोमातेचं आपले उपविभागीय पशु अधिकारी भोळेसाहेब यांनी येऊन प्रथमोपचार झालेला आहे। पण माझी नगरपालिका ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत त्यांना विनंती आहे की अशा परिसरामध्ये आपल्या परिसरामध्ये कोणती विहीर किंवा बऱ्याचशा नाल्या आहेत त्याची खोली 6 ते 7 फूट आहेत आणि बऱ्याच वर्षापासून ते निघालेले नाही, त्याच्यावर ढापे नाही आहे। तर अशा विहिरी वस्तीतली चिन्हित करून त्यांनी भुजाव किंवा त्याच्यावर ढापे टाकून सुरक्षित त्यांचं
प्राणीमात्र, मुक जनावर किंवा स्थानिक रहिवासी यांच्या जीवाला धोका न उद्भवण्यासाठी त्यांनी याची दखल घेऊन असे कार्य करणे गरजेचे आहे. कारण की ते मुक जनावर आहेत ते लक्षात आलं, कदाचित या ठिकाणी एखादा लहान मुलंही असलं असता आणि ती जी हानी आहे ती अनरिकव्हरेबल आहे. तरी पण माझी स्थानिक लोकांनाही विनंती आहे की आपणही अशा ज्या आजूबाजूला आपल्या ज्या विहिरी आहेत किंवा नाली आहेत त्यांची सूचना एका निवेदनद्वारे आपल्या स्थानिक प्रशासन समितीला द्यावी अशी मी विनंती करतो आणि सर्वांनी काळजी घ्यावी. तसंच आज विठ्ठल भाऊनी जे कार्य केलं त्यांचे आमचे सर्व गौसेवा परिवारातर्फे खूप खूप आभार मानतो. जय गौ माता. जय गोमाता. बुल्ढाना महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता सीमा संदीप सावजी की रिपोर्ट। महाराष्ट्र सरकार की सभी के लिए आवास योजना के तहत अहेरी के चेरपल्ली गांव में सर्वे के दौरान 2 लोगों पर पट्टा दिलाने के नाम पर ग्रामीणों से 3,000 से 50,000 रुपए तक वसूलने का आरोप लगा है। करीब 20 लाभार्थियों ने नगर पंचायत अध्यक्ष रोजा करपेत के साथ अहेरी थाने पहुंचकर शिकायत दर्ज कराई। नगर सेवक अमोल गुड्डेलीवार ने मामले की निष्पक्ष जांच की मांग करते हुए आरोप लगाया कि शिकायत वापस लेने के लिए दबाव भी बनाया जा रहा है। पुलिस निरीक्षक हर्षल एकरे ने बताया कि शिकायत के आधार पर जांच शुरू कर दी गई है और दोषी पाए जाने पर सख्त कार्रवाई की जाएगी। महाराष्ट्र सरकारची महसूल विभागाची नवीनच एक योजना आली, सर्वांसाठी घरे. या योजनेअंतर्गत 2011 पर्यंत शासकीय जमिनीवर ज्यांचं अतिक्रमण होतं त्या सर्वांना सरकार रीतसर मोजणी करून सर्वे करून त्यांना पट्टे देणार आहे. ही आपल्या महाराष्ट्र सरकारची भाजपा शिवसेना महायुती सरकारची योजना आहे. परंतु या योजनेमध्ये काही दलाल गैरफायदा घेत आहे. अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील लगतच्या चेरपल्ली गावात कालच सर्वेसाठी सर्वेर गेले असता जे अर्जदार होते, जे लाभार्थी होते त्यांच्या सर्वेची मोजणी होती. या योजनेचा गैरफायदा घेऊन काही दलालांनी चेरपल्लीच्या अनेक लोकांकडून पैशाची वसुली केली. अनेक लोकांकडून 3,000 पासून तर त्याचा वरचा आकडा 5,000 घेतले, 10,000 घेतले, अनेक लोकांकडून अनेक आकडे घेतले. तर त्याची रीतसर काल अहेरी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस तक्रार झालेली आहे. पोलीस तक्रार झाल्यावर आज सकाळी एका ठिकाणी त्यांना बोलवण्यात आला, दबाव टाकण्यात आला आणि त्यांना कोणतंही काही वाचू न देता त्यांच्या जबरदस्तीने सह्या घेण्यात आले. सरकारची एवढी लोकप्रिय योजना असताना काही दलाल लोक पैसे घेत आहे आणि काही दलाल लोकप्रतिनिधी दबाव आणून या योजने दलाली खात आहे. त्या सर्वावर रीतसर कारवाई झाली पाहिजे. याच्यासाठी रीतसर आम्ही तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे. परंतु यांच्यावर अनेक ठिकाणाहून दबाव आणला जात आहे. तुम्ही तक्रार मागे घ्या असं दबाव टाकले जात आहे. आणि आज सकाळी यांचे सर्वांना कोणतंही न सांगता, काही वाचून न दाखवता सह्या घेण्यात आले जबरदस्तीने. याला आमचा तीव्र विरोध आहे. आम्ही रीतसर कलेक्टर साहेबाकडे जाऊ, SP साहेबाकडे जाऊ आणि रीतसर वेळ आली बावनकुळे साहेबाकडेही यांना घेऊन जातो मी. परंतु जे आरोपी आहे त्यांच्या नावासहित तक्रार झालेली आहे, त्यांच्यावर कडक नियमानुसार कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. जर होत नसेल तर समोर काय करायचं आम्ही सर्व मिळून चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. गढ़चिरौली से सी न्यूज संवाददाता चंद्रशेखर पुलगम की रिपोर्ट। विश्व हिंदू परिषद बजरंग दल जुई कामोठे प्रखंड कुलाबा जिला और MGM हॉस्पिटल के संयुक्त तत्वाधान में जुई कामोठे में निःशुल्क स्वास्थ्य शिविर आयोजित किया गया। शिविर में 100 से अधिक लोगों ने भाग लेकर ECG, नेत्र, त्वचा, BP, ENT, हड्डी और अन्य स्वास्थ्य जांच कराई। साथ ही पात्र लाभार्थियों के लिए आयुष्मान भारत कार्ड का पंजीकरण और वितरण भी किया गया। आयोजकों ने डॉक्टरों, चिकित्सा कर्मियों, स्वयंसेवकों और नागरिकों का सहयोग के लिए आभार व्यक्त किया। कामोठे से सी न्यूज संवाददाता रोहित महात्रे की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।